राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर या आज कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आल्या होत्या। या दरम्यान त्यांनी कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये शासकीय अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली। या बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला। आढावा बैठकीत झालेल्या चर्चेची त्यांनी पत्रकारांना माहिती दिली। आयोगाचा बालविवाह रोखण्यावर जास्त भर असून ग्रामसभा स्तरावर जनजागृती करण्यासाठी ग्रामसेवक ते गटविकास अधिकारी असा सर्वांशी पत्रव्यवहार झाल्याचं त्यांनी सांगितलं। इथून पुढे असे विवाह रोखण्यासाठी मंगल कार्यालयांनी मुलींच्या वयाचे दाखले घेतले पाहिजेत असा उपक्रम राबवणार असल्याचं त्यांनी सांगितलं। जिल्ह्यातील बीट मार्शल दामिनी आणि निर्भया पथकं व्यवस्थित काम करत असल्याचं त्यांनी नमूद केलं। कोल्हापूर जिल्ह्यात 5 ठिकाणी गर्भलिंग निदान चाचणी झाल्याचं उघड झालं असून अशा गोष्टी टाळण्यासाठी जनजागृतीबरोबरच अधिकाऱ्यांना कायदेशीर कारवाईच्या सूचना दिल्याचं त्यांनी सांगितलं। मिसिंग केसेसच्या माध्यमातून होत असलेल्या मानवी तस्करीसारख्या घटनांवर बारीक लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्यात। येत्या 5 ते 7 मार्च या कालावधीत राज्यभर महिला आयोग आणि सामाजिक संस्थांच्या वतीनं प्रत्येक शासकीय कार्यालयांना भेटी देऊन महिला सक्षमीकरणाच्या कामांचा आढावा घेणार असल्याचंही महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी सांगितलं। खऱ्या अर्थाने महिलांचं सबलीकरण सक्षमीकरण हे शब्द बोलायला फार चांगले वाटतात, पण जिथं सुरक्षितता नसेल त्यावेळेस हे शब्द बोथट ठरतात। म्हणून संपूर्ण राज्यभरामध्ये आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाला पत्र पाठवलेले आहेत। आमचे पत्र आपल्या सगळ्या ऑफिसला मिळालेले आहेत। आमच्या सगळ्या विभागाचे सामाजिक संस्था यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या आहेत आणि 36 जिल्ह्यांमध्ये प्रत्येक तालुक्यांमध्ये प्रत्येक शासकीय निमशासकीय आस्थापनेमध्ये हे 5 तारखेपासून ते 7 तारखेपर्यंत त्या ठिकाणी सामाजिक संस्था जाऊन आकडेवारी फोटो माहिती प्रत्यक्ष जाऊन पाहणी करणार। त्याच्यामुळे किती कुणी आढावा दिला किंवा काही केला तर आम्हाला सगळे आढावा महाराष्ट्रातून मिळतात, तरीसुद्धा प्रत्यक्षरित्या त्या ठिकाणी कशा पद्धतीने स्वच्छतागृह आहेत, हिरकणी कक्ष कशा आहेत, IC कमिटीवरती कागदावरती आहेत का प्रत्यक्ष त्यामध्ये त्या व्यक्ती आहेत। लव जिहाद संदर्भात बोलताना त्यांनी असं कोणतंही प्रकरण आमच्याकडे आलं नसल्याचं स्पष्ट केलंय। अशा कोणत्याही प्रकारात जात म्हणून न पाहता गुन्हेगार किंवा आरोपी म्हणून पाहिलं जाईल आणि सामाजिक सलोखा राखला जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। या पत्रकार बैठकीला अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित हे उपस्थित होते।